हे जे युरिन इन्फेक्शन आहे हे किती घातक होऊ शकतं आणि तुमच्याकडे अशा काही केसेस झाल्यात का? एक काकू आहेत, त्या माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांचं बीपी एकदमच अनरेकॉर्डेबल होतं आणि त्यांनी दुर्लक्ष केल्याने, म्हणजे यांना एक महिन्याभरापासून सारखा ताप येत होता, सगळं सुरू होतं, पण काहीतरी इकडच्या तिकडचे औषधं घेऊन त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, म्हणजे त्यांचे काही चूक नाही त्याच्यात, पण ते अँटीबायोटिक घेऊन ताप उतरत नव्हता. 1 महिना गेला, मध्ये कुठेतरी ऍडमिटही होत्या 3 दिवस, बरं वाटलं, घरी घेऊन गेले. आमच्याकडे आले तर दोन्ही किडण्यांमध्ये असं इन्फेक्शन झालेलं होतं की ज्याच्यात गॅस फॉर्मिंग ऑर्गॅनिझम्सचं इन्फेक्शन, त्याच्यामुळे यांचे रक्तात पांढऱ्या पेशी, प्लेटलेट कमी व्हायला लागले होते. त्याच्यानंतर यांचं ब्लड ड्रॉप व्हायला लागलं होतं. यांचं क्रियाटिनिन वाढलं होतं, अराउंड 3.5-4 क्रियाटिनिन होतं. युरिन आउटपुट कमी होतं, युरिन येत नव्हती आणि बीपी मेजर नव्हतं होत गेलं. सिटी स्कॅनवर हे इन्फेक्शन लक्षात आलं. त्याच्यानंतर यांना आम्हाला स्टेंट टाकावे लागले, किडनीमध्ये स्टेंट टाकावे लागले. त्याच्यानंतर एक किडनी तरी रिकव्हर झाली, यांचं बीपी तरी वर येत नव्हतं. दुसरी किडनी जी आहे त्याच्यात इथे बाजूला पूर्ण पस दिसायला लागला, बाहेर यायला लागला तो पस. त्याच्यानंतर ती किडनी अर्धवट बाहेर काढावी लागली, तिथे एक मोठा ड्रेन ठेवावा लागला. तिसऱ्या दिवशी आज त्या काकू जरा बऱ्या आहेत, त्या बऱ्या आहेत आता.